मित्रांनो, 10 जुलै 2026चा हा एक शासन निर्णय आहे, ज्याद्वारे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्कांची मान्यता अधिनियम 2006 व नियम 2008 सुधारणा नियम 2012 नुसार पात्र दावेदारांची सदर मिळकतीच्या 7-12 सदरी नोंद घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नियम पुस्तिका खंड 4 मध्ये गाव नमुना 7 व नमुना 12 यांचा नव्याने समावेश करण्याबाबतचा हा एक शासन निर्णय आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्यता अधिनियम 2006 व नियम 2008 मध्ये 2012ची अंमलबजावणी ही आदिवासी विभागाकडून करण्यात येते. सदर अभियानाअंतर्गत पात्र दावेदारांची नावांची नोंद सदर मिळकतीच्या 7-12 सदरी घेताना अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत वन विभाग 1 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सद्यस्थितीत वन हक्कांचे प्राप्त दाव्यांची नोंदी गाव नमुना 7 अधिकार अभिलेखात व इतर हक्क या स्तंभाखाली करण्यात येतात. याच स्तंभात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्कांची मान्यता अधिनियम 2006 चे कलम 4(1) अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क वारसागमी असेल मात्र संक्राम्य किंवा हस्तांतरणीय नाही असे स्पष्टपणे नमूद करण्यात येत होते. वन हक्क प्राप्त दाव्यांची नोंदी म्हणजेच वन हक्क धारकांच्या नोंदी गाव नमुना 7 अधिकार अभिलेखातील इतर हक्क या स्तंभाखाली येत असल्यानं आणि त्यांची पिकांची नोंद करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने सदर खातेधारकांना ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करणे, फार्मर आयडी, कृषी विभागाच्या इतर शासकीय योजनांचा लाभ न मिळणे, पीक कर्ज न मिळणे इत्यादी अडचणींसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ न मिळणे अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे आणि त्या अनुषंगानं शासनाने संदर्भ क्रमांक 2.5 अन्वये निर्देश देण्यात आलेले आहेत. वन हक्क प्राप्त दावेदारांची नोंदी 7-12 अभिलेखात घेण्यासाठी माननीय महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णयान्वये अभ्यास समिती नियुक्त करण्यात आली होती. याशिवाय माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली 9/12/2025 रोजी पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनुसार शासनानं यामध्ये काय निर्णय घेतलेला आहे तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे, सुव्यवस्थित ठेवणे, नियम 1971 मध्ये नियम 3(1) समाविष्ट करून वन हक्क धारकांसाठी व शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ व ब परिशिष्टानुसार स्वतंत्रपणे नव्यानं गाव नमुना 7 आणि त्याचबरोबर पिकांच्या नोंदवही गाव नमुना 12 या नमुन्यांना शासनानं मान्यता देण्यात येत आहे. तर बघा यानंतर कसं असणार आहे तर गाव नमुना 7 हे यामध्ये जोडण्यात येणार आहे किंवा गाव नमुना 12 याची सुद्धा यामध्ये नोंद करण्यात येणार आहे. वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख 7-12 मधील भूगोलदार कब्जेदार संदर्भात दिन क्रमांक 6 येथील दिनांक 23/4/2026 रोजी शासन परिपत्रकाप्रमाणे मार्गदर्शक सूचनांच्या नोंदी करण्याची कार्यवाही करण्यात यावी. ज्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्कांची मान्यता अधिनियम 2006 कलम 4(1) अन्वये निवासी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांच्या वन हक्कांना मान्यता देण्यात येऊन त्या संदर्भात गाव नमुना 7-12 अभिलेखात घेण्यात आले आहेत. अशा प्रकरणी दिनांक 31/8/2026 पर्यंत गाव नमुना तसेच पिकांच्या नोंदीसाठी गाव नमुना 12 तयार करण्याची कार्यवाही करण्यात यावी. वन क्षेत्राच्या अद्याप 7-12 अभिलेख उपलब्ध नाहीत अशा क्षेत्राचा वन विभाग व महसूल विभागाने दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत अखेर संयुक्त सर्वे करून वन जमिनीचे 7-12 अभिलेख तयार करण्याची कार्यवाही करावी. जमिनीचे 7-12 उपलब्ध नाहीत अशा वनपट्ट्याधारकांच्या बाबतीत वन विभागाकडून वनपट्ट्यावर कंपार्टमेंट क्रमांक नमूद करण्यात आलेले आहेत. अशा प्रकरणांमध्ये संबंधित कंपार्टमेंटच्या जमाबंदीचा प्रस्ताव व वन विभागाने भूमी अभिलेख विभागास सादर करावा. सदर प्रस्तावाच्या आधारे भूमी अभिलेख विभागाकडून जमाबंदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. त्यानंतर महसूल विभागामार्फत विहित प्रक्रियेनुसार गाव नमुना 7 तसेच पिकांच्या नोंदीसाठी गाव नमुना 12 तयार करण्यात यावेत. थोडक्यात मित्रांनो काय तर या GRमुळे या शासन निर्णयामुळे काय होणार आहे तर बघा गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 हे काय आहे ते 7-12ला जोडले गेलेले आहेत. त्यामुळं काय होणार आहे जे खातेदार आहेत ज्यांना वनपट्टे वाटून देण्यात आलेले आहेत त्यांना आता ॲग्रिस्टॅक किंवा कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्वांचा लाभ घेण्यासाठी ते आता पात्र असणार आहेत. महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हा शासन निर्णय देतो, तिथून जाऊन तुम्ही पाहू शकता आणि पूर्णपणे समजावून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.